मी 17 वर्षाची आहे. एके दिवशी आमचा संपूर्ण परिवार 4 दिवसासाठी लग्नाला गेल्यावर मला भीती वाटेल म्हणून माझ्याजवळ शेजारच्या काकांना यायला सांगितले. काका रोज संध्याकाळी माझ्याकडे येत असत. एके दिवशी अचानक रात्री लाईट गेली. मला भीती वाटत होती म्हणून मी काकांच्या शेजारी जाऊन झोपले. काही वेळाने माझ्या शरीराला काहीतरी कडक जाणवले म्हणून मी माझ्या हाताने त्या मजबूत अवयवाला हळू स्पर्श केला. डोळ्याने तर कधी पाहिला नव्हता, पण हाताने स्पर्श होताच मला समजले की ते काय होते. मित्रांनो, त्या काकांना मी हलक्यात घेत होते, पण त्यांनी सलग तिसऱ्यांदा. माझे नाव अंजली आहे आणि मी सध्या शाळेत शिकत आहे. जूनच्या महिन्यात माझ्या शाळेला सुट्ट्या होत्या. या सुट्ट्यांमध्ये लग्नाचा हंगामही होता आणि माझ्या एका नातेवाईकामध्ये लग्नही ठरले होते. त्यामुळे माझ्या घरातील सर्वांना त्या लग्नाला जाणे आवश्यक होते. माझ्या घरातील सर्वजण जाण्यासाठी तयार होते, पण सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे घरी कोण राहणार आणि घराची काळजी कोण घेणार. कारण घर बंद करून लग्नाला गेल्यास घरात चोरी होण्याची भीती होती. त्यामुळे सर्वांचे एकत्र जाणे शक्य होत नव्हते. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की मी घरीच राहीन. मला सुद्धा लग्नाला जायचे होते, पण मग घरी कोण राहणार हाच विचार करून मी गेले नाही आणि घरीच थांबले. पण बाबा मला घरी एकट्याला कसे सोडू शकत होते. जर कोणी चोर आलाच तर मी एकटी मुलगी काय करू शकेन. बाबांनी हे सर्व विचार केले आणि मग त्यांनी त्यांच्या सर्वात खास आणि विश्वासू व्यक्तीला फोन केला आणि म्हणाले, संजय, एक काम आहे. 2-4 दिवसासाठी आम्ही एका लग्नाला जाणार आहोत आणि घरी माझी मुलगी एकटी आहे. घरी एका मुलीने एकटी राहणे योग्य नाही. जर तुला काही अडचण नसेल तर तू काही दिवस माझ्या मुलीसोबत राहू शकशील का? संजय हे माझे काका होते. काका म्हणाले, यात अडचणीची कसली गोष्ट आहे. ज्याप्रमाणे मी इथून माझ्या नोकरीसाठी जातो तसेच तिथून जाईन. तसेही मी फक्त रात्रीच घरी येतो, त्यामुळे रात्री मी तुझ्या घरी झोपेन. संजय काका रात्री आमच्या घरी झोपण्यासाठी तयार झाले. बाबांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मग कसलीच अडचण येणार नाही. काकाचे लग्न 2 वर्षापूर्वी झाले होते. बाबा आणि आई स्नान करून जाण्यासाठी तयार झाले आणि संध्याकाळी निघून गेले. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा काका येत होते तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि विचारले, जेवणात काय खाणार? मी म्हणाले, काका थोडे अंड्याची भाजी घेऊन या, कारण मला अंड्याची भाजी खूप आवडते. मी पोळी आणि भात बनवला आहे. संध्याकाळी जेव्हा काका आले तेव्हा त्यांनी सोबत अंड्याची भाजी आणि 4-5 बॉईल अंडाही आणले होते. काका तिथून आल्यावर खूप दमले होते आणि म्हणाले, अंजली, तू जेवण लाव, मी हातपाय धुवून येतो. याआधीही काका आमच्या घरी आले होते, त्यामुळे आम्ही थोडे मैत्रीपूर्ण होतो. काका आणि माझे नाते जावई साळीसारखे होते, पण ते आमच्या घरी अधूनमधून येत होते म्हणून मी त्यांना काका म्हणत होते. काका हातपाय धुवून आले आणि आम्ही एकत्र बसून जेवण केले आणि गप्पा मारू लागलो. काका मला म्हणाले, अंजली, तू आता आधीपेक्षाही जास्त सुंदर झाली आहेस. तुला पाहून मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येते. जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती तीही तुझ्यासारखी सुंदर होती. तिचे डोळे तुझ्यासारखेच होते. माझ्या वर्गातील सर्व मुलं तिच्यावर मारायची, पण ती माझ्यावर फिदा होती. काकांचे बोलण्याने मी हसू लागले आणि म्हणाले, काका, तुम्ही तर आतासुद्धा खूप हँडसम आहात.
तुमच्या आतासुद्धा गर्लफ्रेंड असतील. तेव्हा काका म्हणाले, नाही रे अंजली, माझं लग्न झाल्यापासून मी तर एकीलाच हाताळू शकत नाही. असे म्हणून काका हसू लागले. त्यांचे बोलणे ऐकून मी सुद्धा हसू लागले. मी काकांना म्हणाले, काका दूध प्याल का? काका माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, हो, जर असेल तर थोडे आण. मी किचनमध्ये जाऊन दूध आणले आणि काकांना दिले. काकांनी दूध प्याले आणि म्हणाले, अंजली, दूध किती गोड आहे, आणि मस्करी करू लागली. मी काकांना म्हणाले, काका तुम्ही तर रोज घरी दूध पित असाल. काकांना माझे बोलणे समजले आणि ते हसू लागले. मग आम्ही एकत्र जेवण केलं. जेवणानंतर काका फोन वापरू लागले आणि मी स्वयंपाकघरात जाऊन काम करू लागले. सर्व काम संपवून आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिलो. काका इतके छान होते की गप्पा मारताना वेळ कसा गेला हे समजलेच नाही. त्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले आणि काका त्यांच्या खोलीत झोपले. सकाळी मी लवकर उठून काकांसाठी नाश्ता बनवायला लागले. पण मी पाहिले की काका अजून उठले नव्हते. मी काकांना हाक मारायला गेले आणि म्हणाले, काका तुम्हाला उशीर होतोय, उठा. पण कदाचित रात्री उशिरा झोपल्यामुळे काका गाढ झोपेतच होते आणि त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. मी काकांच्या खोलीत गेले आणि त्यांना उठवायला लागले. मग मी काकांवरील चादर ओढली. तेव्हा अचानक माझी नजर अशा ठिकाणी गेली ज्यामुळे मी लाजले. मी थोडा वेळ तशीच काकांकडे पाहत राहिले. सकाळी सकाळी ते जरा जास्तच मजबूत वाटत होते. ते बघून माझ्या मनात लाडू फुटायला लागले, कारण एवढा मोठा मी कधीच पाहिला नव्हता. तेवढ्यात काकांचे डोळे उघडले आणि ते म्हणाले, अरे अंजली. मी काकांकडे पाहत म्हणाले, काका उठा, तुम्हाला उशीर होईल. काकांनी फोन उचलून पाहिला आणि म्हणाले, अरे बापरे, आज तर खूप वेळ झाला. मी काकांना म्हणाले, तुम्ही लवकर अंघोळ करा, तुमचा नाश्ता तयार आहे. काका बाथरूममध्ये गेले आणि स्नान करून बाहेर आले. काकांनी घाईघाईत नाश्ता केला आणि मी काकांसाठी टिफिन पॅक केला. काका ऑफिसमधून निघून गेले. त्यानंतर मी घराची साफसफाई करायला लागले. साफसफाई झाल्यावर मी बाथरूमला अंघोळीसाठी गेले. तेव्हा मला तिथे काहीतरी चिकट जाणवले. मी अंघोळ करून तयार होऊन नाश्ता केला आणि थोडा वेळ आराम केला. आज घरी कुणीच नव्हते, त्यामुळे घर सुने सुने वाटत होते. मला अजिबात चांगले वाटत नव्हते. काय करावे हे समजत नव्हते. दुपारी मी विचार केला की थोडा वेळ अभ्यास करावा. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मी अभ्यास केला. त्यानंतर फोन वापरायला लागले. फोन वापरता वापरता कधी झोप लागली हे समजलेच नाही. थोड्या वेळाने जेव्हा मी उठले तेव्हा पाहिले की काकांच्या येण्याची वेळ झाली होती. मी झोपेत मी पूर्णपणे घामाने भिजले होते, म्हणून मी विचार केला की अंघोळ करावी. अंघोळ करून मी लाल रंगाची एक सुंदर शॉर्ट ड्रेस घातली होती. ती ड्रेस माझी आवडती होती आणि माझ्या शरीरावर पूर्णपणे फिट होती. त्यानंतर मी थोडासा मेकअप केला. तोपर्यंत काकासुद्धा आले होते. मी खोलीतून बाहेर येताच काका मला पाहतच राहिले आणि म्हणाले, अरे वा अंजली, आज तर तू कमाल दिसतेस आहे. तुला पाहून मला माझ्या तरुणपणीचे दिवस आठवले. मी लक्षात घेतले की काका मला एका वेगळ्याच नजरेने पाहत होते. अचानक माझी नजर पुन्हा त्या ठिकाणी गेली ज्यामुळे मी लाजले. पण काकांनी ते बॅगीच्या मागे लपवले होते. काका माझ्याकडे बारकाईने पाहत होते. मला खूप छान वाटत होते.
माझे मन करत होते की काका मला आपल्या भाऊपाशात घेतील. काकांच्या तोंडून कौतुक ऐकून मी आतून खूप आनंदी झाले. जणू कोणी आग लावली असावी. पण तरीही मी शांत राहिले, कारण ते माझे काका होते. त्यानंतर काका मला म्हणाले, अंजली, मी फ्रेश होऊन येतो, तू जेवण लाव. मी म्हणाले, ठीक आहे काका, पण त्यासाठी जेवण बनवावे लागेल. मी अजून जेवण बनवले नाही. काका म्हणाले, ठीक आहे, तू जेवण बनव, तोपर्यंत मी आराम करतो. मी म्हणाले, ठीक आहे काका. काका सोफ्यावर बसून आराम करू लागले आणि मी जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेले. जिथे काका बसले होते तिथून किचन रूम स्पष्ट दिसत होते. मी वारंवार मागे वळून पाहिले तर काकांच्या नजरा माझ्यावरच टिकून होत्या. त्यांचे असे पाहणे मला खूप आवडत होते, कारण काका याआधीही 4-5 वेळा घरी आले होते. त्यामुळे ते माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलायचे आणि मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडायचे. त्यामुळे त्यांचे असे पाहणे मला सुद्धा आवडत होते. मी जेवण बनवत होते तेव्हा लाईट गेली. त्यातच इतकी उष्णता होती की मी पूर्णपणे घामाने भिजले होते आणि आता अंधारही झाला होता. मला अंधारात खूप भीती वाटते म्हणून मी काकांना हाक मारत भिंत पकडून हळूहळू हॉलमध्ये जाऊ लागले. काका पण पुढे आले. अंधारात काही दिसत नव्हता. मी चालत चालत थेट काकांकडे जाऊन पोहोचले आणि अचानक माझा हात काकांच्या त्या ठिकाणी लागला. काका म्हणाले, अरे अंजली, तू इथे आलीस आणि मला बेडवरती बसायला सांगितले. मी बेडवरती जाऊन बसले. तोपर्यंत काकांनी त्यांचा मोबाईल शोधून टॉर्च चालू केली आणि मग आम्ही सोबत किचनमध्ये गेलो. काका मला म्हणाले, अंजली, आज खूप गरमी आहे. मी म्हणाले, हो काका, आणि आता तर लाईटही गेली. माझ्या घरी इन्व्हर्टरही नाही. काकाने मला टॉर्च दाखवली आणि मी एक मेणबत्ती पेटवून किचनमध्ये ठेवली. काका म्हणाले, अंजली, तू पूर्णपणे घामाने भिजली आहेस, तर मी थोडी मदत करू का? मीही खूप त्रस्त झाले होते म्हणून मी हो म्हणाले. काका जेवण बनवण्यात माझी मदत करू लागले आणि मी काकांनी मिळून जेवण बनवले आणि गप्पा मारत राहिलो. थोड्याच वेळात लाईटही आली. काका माझ्याकडे पाहू लागले. घामाने भिजल्यामुळे माझे शरीर स्पष्ट दिसत होते. मीही आता थोडे त्यांच्याकडे वळले, जेणेकरून ते मला नीट पाहू शकतील. मग मी काकांना म्हणाले, काका, तुम्ही आराम करा, जेवण जवळपास तयार आहे. काकांनी माझ्याकडे पंखा वळवला आणि आराम करू लागले. थोड्या वेळाने जेवण बनवून तयार झाले. किचनमधील काम संपल्यावर मी विचार केला की अंघोळ करावी. काका सोफ्यावर बसून आपले काम करत होते. मी काकांना म्हणाले, काका, मी अंघोळीला जात आहे. काका म्हणाले, ठीक आहे. मी अंघोळ करून एक शॉर्ट फ्रॉक घातली, जी काकांनीच मला माझ्या वाढदिवसाला भेट दिली होती. आज जेव्हा मी ती शॉर्ट ड्रेस घालून आले तेव्हा काकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. काका मला पाहून खूप खुश झाले आणि म्हणाले, ही तर ती ड्रेस आहे ना, जी मी तुला तुझ्या वाढदिवसाला दिली होती. मी म्हणाले, हो काका, तुम्ही दिलेली ड्रेस मला खूप आवडली. काका म्हणाले, तू या ड्रेसमध्ये खरंच खूप सुंदर दिसत आहेस. तुझ्याकडून नजर हटवावीशी वाटत नाही. मन करते की तुला असंच पाहत राहावं. त्याचे बोलणे ऐकून मी लाजून मान खाली घातली. मग मी आणि काकांनी मिळून जेवण केले आणि खूप गप्पा मारल्या. किचनमधील काम संपवून मी काकांच्या खोलीत त्यांच्याशी गप्पा मारायला गेले. थोड्या वेळाने गप्पा मारताना अचानक काका जोरात म्हणाले, अंजली, तुझ्या खांद्यावर कॉक्रोच आहे. यावर मी खूप घाबरले.
आम्ही घाबरतच धावत जाऊन काकांच्या गळाला मिठी मारली. मला खूप भीती वाटत होती. यावर काका हसू लागले आणि म्हणाले, अरे पगली, मी तर मस्करी करत होतो. तू तर खरंच घाबरलीस. मी म्हणाले, काका, असली मस्करी पुन्हा कधी करू नका. मला कॉकरीची खूप भीती वाटते. तेव्हा मी अजूनही काकांच्या गळाला मिठी मारून होते. काकाने मला आपल्या भाऊपाशात घेतले होते. मी थोडी लाजत त्यांच्यापासून दूर झाले. मी काकांना सॉरी म्हणाले. पण काका म्हणाले, अरे पगली, काही हरकत नाही. आपण दोघे तर मित्र आहोत ना, तर हे तर चालतंच. अशीही मी तुला माझी छोटी साली मानतो. असे म्हणून काका हसले. त्यानंतर काका म्हणाले, आज तू इथेच माझ्यासोबत झोप, कारण तू खूप घाबरली आहेस. यावर मी थोडा वेळ विचार केला. मग शांतपणे काकांच्या जवळ बसले. तेवढ्यात पुन्हा एकदा वीज गेली. रात्री जवळपास 12 वाजले होते. तेव्हा काकाने त्यांच्या मोबाईलची लाईट सुरू केली आणि म्हणाले, चल, यापेक्षा छतावर झोपायला जाऊया. मीही त्याला मान्यता दिली. काका बिछाना आणि मी मच्छरदाणी घेऊन छतावर गेलो. छतावरही खूप उष्णता होती आणि वीज अजूनही आली नव्हती. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. थोडा वेळ झोपल्यावर माझ्या शरीरातून पुन्हा घाम यायला लागला. तेव्हा मी काकांना म्हणाले, इथेही खूप गरमी वाटत आहे. काका म्हणाले, जर तुला वाईट वाटत नसेल तर एक गोष्ट सांगू. मी म्हणाले, हो सांगा. काका म्हणाले, तू काही हलकी फुलकी नाईटी घाल, त्यामुळे तुला गरमी जास्त वाटणार नाही. मला सुद्धा हेच योग्य वाटले, पण मला खूप संकोच वाटत होता. मग मी खाली गेले आणि थंड पाण्याने अंघोळ करून एक जाळीदार नाईटी घातली. जेव्हा मी छतावर आले तेव्हा काका मला पाहतच राहिले. काका मला म्हणाले, आज तुला पाहून माझ्या मनात काहीतरी होत आहे. अंजली, तुलाही असेच वाटत आहे का? मी म्हणाले, काका, मला काही समजले नाही. तुम्ही काय म्हणत आहात? तेव्हा काका म्हणाले, जेव्हा तुझी काकू अशा प्रकारची नाईटी माझ्यासमोर घालून येते तेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि आज तुला अशा कपड्यांमध्ये पाहिल्यावर माझे मन आतून मचलत आहे. तुला समजते का? हे ऐकून मी माझी नजर खाली केली. मग काकांनी मला त्यांच्या जवळ बसण्याचा इशारा केला. तेव्हा मी त्यांच्या जवळ बसले. काका मला विचारू लागले, शाळेत तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? मी म्हणाले, नाही काका, माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. मग ते म्हणाले, मग शेजारी पाजारी तरी असेलच. मी म्हणाले, नाही काका, मला माझ्या अभ्यासातून कुठे वेळ मिळतो. काका म्हणाले, अंजली, आता तू तरुण झाली आहेस. या वयात तुझा कोणी बॉयफ्रेंड नाही. तू कोणत्या जगात राहतेस? या वयात मुली तर बॉयफ्रेंडला कपड्यासारखे बदलतात आणि तू अजूनही जुन्या काळातील आयुष्य जगत आहेस. यावर मी थोडी लाजली आणि शांत राहिली. मग काकांनी माझे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, कधी तुझ्या मनात येत नाही का कोणत्या पुरुषासोबत वेळ घालवायचा? मी म्हणाले, काका, आतापर्यंत कोणी असला भेटला नाही. काका मला म्हणाले, बरं, मग हे सांग, मी तुला कसा वाटतो? मी म्हणाले, काका, तुम्ही तर खूपच हँडसम आहात. काका म्हणाले, बरं, मग माझ्यासोबत बोलणे तुला कसे वाटते? मी म्हणाले, काका, खूप छान वाटते. हे ऐकून काकांच्या चेहऱ्यावर एक शरारती हसू आले आणि त्यांनी मला आपल्या बाहुपाशात घेतले. माझेही मन आतून मचलत होते. मी सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. मी कोणताही विरोध केला नाही. काकांच्या बाहुपाशात मी स्वतःला सुरक्षित वाटत होते. मग काका म्हणाले, अंजली, मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू शकतो का?
जर तू मान्य करशील तरच सर्व काही ठीक राहील. जर तुझी इच्छा नसेल तर कोणताही दबाव नाही. मी फक्त एवढेच चाहतो की तू माझ्या तरुणपणीचे ते दिवस जगावेशी, जे आजकालच्या प्रत्येक मुलीला हवे असतात. मी लाजत काकांना म्हणाले, काका तुम्हाला जसे वाटेल तशी. हे ऐकताच काकांनी मला ती खुशी द्यायला सुरुवात केली. पण मला खूप भीती वाटत होती, कारण मला या गोष्टीची सवय नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती आणि काकांचे तर लग्न झालेले होते. त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे आणि काका शरीराने दष्टपुष्ट होते. त्यांची उंची साधारण 7 फूट असेल. मी खूप विचार करत होते. तेव्हा काका म्हणाले, अंजली काय विचार करत आहेस? तेव्हा मी काकांना विचाराबद्दल सांगितले. तेव्हा काका हसत म्हणाले, अंजली तुला काहीच त्रास होणार नाही. सर्व काही तुझ्या संमतीने होईल. मग मी हो म्हणून मान हलवली, ज्याची मी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. काकांचा साथ मला खूप आवडत होता. मग काकांनी वेळ वाया न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टेकवली. मी शहारली. माझे श्वास वेगात वाढायला लागले. माझ्या गळाच्या खालचा भाग खाली वर होऊ लागला. त्यांनी लगेच आपल्या ओठांवर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा काकांना प्रतिसाद देऊ लागली. मला खूप दिवसापासून हे सर्व मिळणार होते, म्हणून मी अधिकच शहारत गेले. तो माझ्या मानेवर किस करायला लागला. एका हाताने माझ्या सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागली. काकांचा तो स्पर्श माझ्या शरीरात वीज निर्माण करत होता. त्यांनी हळूहळू आपली पकड घट्ट केली आणि माझ्या मानेवर ओठांनी स्पर्श करायला सुरुवात केली. मला इतकी गुदगुदी होत होती की माझ्या तोंडातून नकळत हुंकार निघू लागले. काका म्हणाले, अंजली तू जितकी बाहेरून शांत दिसतेस तितकीच आतून गरम आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून मी अधिकच लाजून त्यांच्या छातीवर तोंड लपवले. त्यांनी एक हात माझ्या कमरेवर फिरवत मला अधिकच जवळ ओढले. छतावरचा तो मंद वारा आणि काकांचा तो उबदार स्पर्श, मी सर्व काही विसरून गेले होते. माझी नाईटी जाळीदार असल्यामुळे काकांना माझ्या शरीराची उष्णता स्पष्ट जाणवत होती. त्यांनी हळूच माझ्या नाईटीची दोरी सैल केली. तेव्हा मी शहारले, पण त्यांना थांबवले नाही. काका कुजबुजले, अंजली तुला त्रास तर होत नाही ना? मी फक्त नाही म्हणून मान हलवली. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग आता त्यांच्या स्पर्शासाठी आतुर झाला होता. त्यांनी आपले ओठ पुन्हा माझ्या ओठांवर टेकवले आणि यावेळेस ते अधिकच आक्रमक होते. आम्ही दोघेही एकमेकात इतके गुंग झालो होतो की जगाचे भान राहिले नव्हते. त्या रात्री त्या छतावर चांदण्याच्या प्रकाशात मी एका वेगळ्या दुनियेचा अनुभव घेत होते. काकांचे ते दष्टपुष्ट शरीर आणि त्यांची ती जादुई हाताने मला स्वर्गाचा अनुभव देत होती. माझ्या मनातली भीती आता पूर्णपणे संपली होती आणि तिथे फक्त आणि फक्त एक अमानी गोड उरली होती. काकांचे हात आता अधिकच चपळ झाले होते. माझ्या जाळीदार नाईटीतून त्यांचा स्पर्श मला वेड लावत होता. त्यांनी हळूच मला बिछाणावर यायला सांगितले आणि स्वतःवर माझ्यावर झुकले. त्यांच्या शरीराचा भार जेव्हा माझ्यावर पडला तेव्हा मला त्यांच्या ताकदीची जाणीव झाली. त्यांनी आपले ओठ माझ्या कानाजवळ नेले आणि मला गरम श्वास सोडत विचारले, अंजली पुढची पायरी गाठायची का, की तुला भीती वाटते? मी पूर्णपणे त्यांच्या प्रेमात आणि स्पर्शात बुडाली होती. मी फक्त त्यांच्या गाला अधिक घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात पाहिले. माझ्या त्या नजरेने त्यांना सर्व काही सांगून दिले होते. काकांनी हळूच माझ्या नाईटीचा खांदा खाली सरकवला आणि त्यांच्या ओठांनी माझ्या खांद्यावर
ओले केस करायला सुरुवात केली. तो अनुभव माझ्यासाठी इतका नवीन आणि थरारक होता की माझे डोळे घट्ट मिटून घेतले होते. माझे शरीर धनुष्यासारखे ताणले जात होते. काकांचा एक हात माझ्या पायावरून वर सरकत होता, ज्यामुळे माझ्या शरीरात एक प्रकारची शिरीशिरी निर्माण झाली. रात्रीची ती शांतता आणि आमचे वाढलेले श्वास वातावरण पूर्णपणे तापले होते. काकांचे चुंबन आता अधिक खोल होत गेले. त्यांनी माझ्या ओठांना अशा प्रकारे पकडले होते की मला श्वास घेणेही कठीण जात होते. पण तरीही मला ते हवेहवेसे वाटत होते. माझ्या मनात चाललेले द्वंद्व आता संपले होते आणि मी स्वतःला पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन केले होते. जशी जशी रात्र वाढत गेली तसे तसे आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटत गेले. काकाने मला अशा काही गोष्टीची जाणीव करून दिली ज्याबद्दल मी फक्त ऐकले होते किंवा विचार केला होता. त्या रात्री छतावर थंड वाऱ्याच्या झुळकेत आम्ही शरीराने आणि मनाने एक झालो होतो. माझी ती पहिलीच वेळ होती, पण काकाने इतक्या कौशल्याने सर्व हाताळले की मला भीतीपेक्षा जास्त आनंदच मिळाला. रात्र जशी जशी चढत गेली तसे तसे छतावरचे वातावरण अधिकच रोमांचक झाले होते. काकांचा प्रत्येक स्पर्श मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता. त्यांनी हळूच माझ्या नाईटीचा खालचा भाग वर सरकवला, तेव्हा थंड हवेचा स्पर्श आणि काकांच्या हाताची उब यामुळे माझ्या अंगावर काटा आला. काका माझ्या कानात कुजबुजले, अंजली, तू खूपच कोमल आहेस. त्याचे ते गरम श्वास माझ्या मानेवर पडत होते, ज्यामुळे मी अजूनच शारत होते. मी त्यांचे केस हाताने ओढत त्यांना स्वतःकडे अजून खेचले. काकांचे हात आता वेगवेगळ्या भागांवर फिरू लागले होते. त्यांच्या दष्टपुष्ट हातांचा दाब मला एक वेगळाच आनंद देत होता. मला थोडे दडपण येत होते, पण काकाने ज्या प्रकारे मला गोंजारले त्यापुढे माझे सर्व विचार थांबले होते. त्यांनी हळूच माझे ओठ पुन्हा एकदा आपल्या ओठात घेतले आणि यावेळी त्यांची जीभ माझ्या तोंडात फिरवू लागली. हा अनुभव माझ्यासाठी इतका नवीन होता की मी वेडी झाले होते. माझे हात काकांच्या रुंद पाठीवर फिरत होते. त्यांच्या स्नायूची ताकद मला जाणवत होती. काकांनी हळूच स्वतःचे कपडेही बाजूला केले. जेव्हा त्यांचे उबदार शरीर माझ्या शरीराला पूर्णपणे टेकले तेव्हा मला एक अमानिक थरार जाणवला. त्या रात्री आम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. काकाने खूप हळुवारपणे पण तितक्याच उत्साहाने मला ते सर्व सुख दिले ज्याची मी फक्त कल्पना केली होती. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण काकांच्या गोड बोलण्यामुळे आणि त्यांच्या अनुभवामुळे मी त्यात पूर्णपणे हरवून गेले. त्यांच्या 7 फूट इंचीच्या देहापुढे मी अगदी लहान वाटत होते, पण त्यांनी मला त्यांच्या मिठीत असे सामावून घेतले होते की जणू मी त्याचीच एक भाग आहे. सकाळचा कोवळा प्रकाश जेव्हा छतावर पडला तेव्हा माझे डोळे उघडले. मी अजूनही काकांच्या भाऊपाशात होते. काका माझ्याकडे बघून मंद हसले आणि त्यांनी माझ्या कपाळावर किस केले. काका म्हणाले, अंजली, आजची रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. मी लाजून त्यांच्यासाठी तोंड लपवले. रात्रभर जे काही घडले होते त्यामुळे माझ्या मनात आता भीती नाही, तर काकांबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. पण मनात एक विचार सारखा येत होता की उद्या जेव्हा घरचे परत येतील तेव्हा मी त्यांच्याशी कशी वागेन. सकाळच्या कोवळा प्रकाश छतावर पसरला होता, पण मला डोळे उघडायला संकोच वाटत होता. रात्री जे काही घडले ते एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते. काकांनी मला हळूच हलवले आणि म्हणाले, अंजली, उठ. आता खाली जायला हवे. कुणी पाहिले तर पंचायत होईल.
मी डोळे उघडले तेव्हा काका माझ्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत होते. मी चटकन माझी नाईटी नीट केली आणि खाली पाहिले. दिवसभर माझ्या मनात रात्रीचे ते क्षण, काकांचा तो स्पर्श आणि त्यांचे ते धष्टपुष्ट शरीर पुन्हा पुन्हा आठवत होते. मी कामात गुंतण्याचा प्रयत्न करत होते, पण माझे लक्ष लागत नव्हते. दुपारी अंघोळ करताना जेव्हा मी आरशात स्वतःला पाहिले, तेव्हा माझ्या मानेवर काकाने दिलेली एक छोटीशी खूण दिसली. ती पाहून मी पुन्हा शहारले आणि लाजून स्वतःशीच बसले. संध्याकाळी काका ऑफिसमधून आले तेव्हा त्यांच्या हातात गुलाबाची फूल आणि माझे आवडते चॉकलेट्स होते. त्याने जवळ येऊन हळूच माझ्या कपाळावर ओठ टेकवले आणि विचारले, कशी आहेस माझी राणी? आजही तशीच गरमी वाटते का? त्यांच्या या मिश्किल प्रश्नावर मी लाजून त्यांच्या छातीवर हळूच बुक्की मारली. रात्री पुन्हा वीज गेली नव्हती, पण आज आम्हाला छतावर जाण्यासाठी बहाणा हवा होता. काका म्हणाले, अंजली, आज कालपेक्षा जास्त उकाडा आहे. आपण वरच झोपूया का? मी लगेच होकार दिला. आज माझ्या मनात भीती नव्हती, तर एक प्रकारची ओढ होती. छतावर गेल्यावर आज काकाने वेळ घालवला नाही. त्याने मला जवळ ओढले आणि माझ्या कानात कुजबुजले. आज कालपेक्षा जास्त मजा येईल, कारण आता तुला माझी सवय झाली आहे. आज मी सुद्धा त्यांना पूर्ण उत्साहाने साथ देत होते. माझे हात त्यांच्या धष्टपुष्ट खांद्यावरून आणि पाठीवरून फिरत होते. आज मी माझ्या स्वइच्छेने हळूच माझी नाईटी बाजूला केली. चांदण्याच्या प्रकाशात माझे शरीर चमकत होते. काकांचे डोळे जणू मला खाऊन टाकत होते. त्यांनी त्यांचे शरीर माझ्यावर टेकवले आणि मला त्या सुखांच्या शिखरावर नेले, जिथे फक्त आम्ही दोघेच होतो. त्यांच्या 7 फुटी देहांचा भार आणि त्यांची ती ताकद मला वेड लावत होती. रात्रभर पुन्हा एकदा त्या छतावर प्रेमाचा खेळ रंगला होता. त्या रात्रीनंतर आमच्यात एक वेगळंच गुपित नातं तयार झालं होतं. काही दिवसांनी घरची लग्नावरून परत आली आणि सर्व काही पुन्हा पहिल्यासारखं सुरू झालं. पण माझं मन मात्र त्या रात्रीच्या आठवणीतच अडकलं होतं. काका अधूनमधून घरी यायचे तेव्हा आमच्या नजरा एकमेकांना खूप काही सांगून जायच्या. पण काही दिवस उमटले आणि अचानक मला माझ्या शरीरात काहीतरी वेगळे बदल जाणवू लागले. सकाळी उठल्यावर मला खूप मळमळल्यासारखं वाटायचं. सुरुवातीला वाटलं की उन्हाळ्यामुळे किंवा खाण्यापिण्यामुळे असं होत असेल. पण जेव्हा हा त्रास रोजच होऊ लागला, तेव्हा माझ्या मनात फार चमकली. माझ्या मासिक पाळीची तारीखही उलटून गेली होती. मी प्रचंड घाबरले होते. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. शेवटी कुणालाही न सांगता मी गुपचूप मेडिकलमधून प्रेग्नन्सी टेस्ट किट विकत आणलं. घरी कोणी नसताना मी बाथरूममध्ये जाऊन टेस्ट केली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. किटवर 2 गुलाबी रेषा स्पष्ट दिसत होत्या. याचा अर्थ होता की मी गरोदर होते. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मी अजून शाळेत शिकत होते आणि अशा परिस्थितीत हे सर्व कसं शक्य होतं? आईबाबांना समजलं तर ते मला जिवंत सोडणार नाही. ज्या विश्वासाने बाबांनी काकांना माझ्याकडे सोडलं होतं, त्या विश्वासाचा असा निकाल लागेल हे कोणालाच वाटलं नव्हतं. मी थरथरत्या हाताने काकांना फोन केला. माझा रडण्याचा आवाज ऐकून तेही घाबरले. मी जेव्हा त्यांना ही बातमी सांगितली, तेव्हा पलीकडून बराच वेळ शांतता होती. काकांचा श्वास वाढल्याचा आवाज मला येत होता. ते हळूच म्हणाले, अंजली, घाबरू नकोस. मी आज रात्रीच तुझ्या घरी येतोय. आपण काहीतरी मार्ग काढू. त्या रात्री काका घरी आले.
पण त्यांच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. बाबांशी बोलताना त्यांचे हात थरथरत होते. जेव्हा आम्ही दोघं किचनमध्ये एकटे होतो तेव्हा त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाले, अंजली, हे आपल्याला नकोय, पण हे कोणाला समजलं तर आपली दोघांचीही बदनामी होईल. माझी नोकरी जाईल आणि तुझं शिक्षण थांबेल. आपल्याला हे गुपित कुणालाही न सांगता संपवावं लागेल. पण माझ्या मनात एक वेगळीच भावना होती. जरी हे चुकीचं होतं तरीही माझ्या शहरात काकांचा अंश वाढत होता. आता प्रश्न हा होता की काका मला खरंच मदत करतील की स्वतःला वाचवण्यासाठी मला एकटीला सोडून देतील. काकांनी जेव्हा गर्भपाताचा विषय काढला तेव्हा माझ्या काळजात चर्ल झाला. ज्या अंशाला मी माझ्या शहरात वाढवत होते त्याला असं संपवून टाकण्याचा विचार मला सहन होत नव्हता. मी काकांचा हात झटकला आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे म्हणाले, नाही काका, मी गर्भपात करणार नाही. हे तुमच्या आणि माझ्या प्रेमाची निशाणी आहे. जरी हे जगाच्या नजरेत चुकीचं असलं तरी माझ्यासाठी हा एक जीव आहे. मी हे पाप करू शकत नाही. काकांचा चेहरा पांढरा पडला. ते घाबरून म्हणाले, अंजली, वेडी होऊ नकोस. तू अजून मुलगी आहेस. तुझं करिअर पडलंय. समाज काय म्हणेल? तुझे वडील मला जिवंत सोडणार नाहीत. आपली बदनामी होईल. हे तुला समजतंय का? मी रडत पण खंबीरपणे म्हणाले, बदनामीची भीती आता कशाला? जेव्हा आपण त्या रात्री छतावर होतो तेव्हा हा विचार का नाही केला? काका, मला माहिती नाही हे कसं होईल, पण मी या बाळाला जन्म देणार. मी माझ्या रक्ताला असं मारू शकत नाही. तुम्हाला साथ द्यायची असेल तर द्या, नाहीतर मी एकटी लढेन. माझा हा अवतार पाहून काका फार हादरून गेले. त्यांच्या 7 फुटी धष्टपुष्ट शरीराला आता घाम फुटला होता. त्यांना कळून चुकलं होतं की मी आता मागे हटणार नाही. माझ्या जिद्दीमुळे काका हतबल झाले. ठीक आहे अंजली, काका शांत आवाजात म्हणाले, जर तुझा हाच निर्णय असेल तर मी तुला सोडून जाणार नाही. पण आपल्याला हे खूप सावधपणे करावं लागेल. घरच्यांना काय सांगायचं? तुझं वाढणारं पोट कसं लपवायचं? हे खूप कठीण आहे. मी मनात एक योजना आवरली होती. मी काकांना सुचवलं की मी शिक्षणासाठी काही दिवस शहराबाहेर हॉस्टेलवर राहण्याचा बहाणा करेन. तिथे काका माझी काळजी घेऊ शकतील. काकांनी थोडा विचार केला आणि त्यांनाही हेच योग्य वाटलं. पण प्रश्न अजूनही तोच होता. आईबाबांचा विश्वास. बाबांचा त्यांच्या लाडक्या लेकीवर आणि त्यांच्या सर्वात विश्वासू मित्रांवर. काकांवर असलेला आंधळा विश्वास आम्ही तोडला होता. आता हे गुपित किती काळ टिकणार होतं? आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा घरामध्ये जे वादळ येईल त्याला सामोरं जाण्याची ताकद आमच्यात होती का? माझा निर्णय ऐकून काकाचे डोळे विस्फारले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्य दोन्ही स्पष्ट दिसत होतं. त्या धष्टपुष्ट माणसाला मी आज पहिल्यांदा इतकं घाबरलेलं पाहिलं होतं. पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते. माझ्या शरीरात वाढत असलेला तो छोटासा जीव आता माझी ताकद बनला होता. मी काकांकडे पाहत म्हणाले, काका, तुम्ही मला त्या रात्री म्हणाला होतात ना की तुम्ही मला सुरक्षित वाटायला लावाल. मग आज माझ्या बाळाला असुरक्षित कसं सोडू शकता? मला तुमची साथ हवी आहे. पण जर तुम्हाला तुमची बदनामी महत्त्वाची वाटत असेल तर मी स्वबळावर हे सर्व निभावून नेईन. माझं हे खंबीर रूप पाहून काका हळवे झाले. त्यांनी मला जवळ ओढलं आणि माझ्या कपाळावर किस केलं. नाही अंजली, मी तुला आणि माझ्या अंशाला
वाऱ्यावर सोडणार नाही. आपण काहीतरी करू, असं म्हणत त्यांनी मला आश्वासन दिलं. आम्ही मिळून एक बेत आखला. मी आईबाबांना सांगितलं की मला माझ्या अभ्यासासाठी आणि एका विशेष स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी 2-3 महिने शहरात राहून कोचिंग घ्यायचं आहे. सुदैवाने तिथेच काकाचं घर आणि ऑफिस होतं. सुरुवातीला बाबा तयार नव्हते, पण काकांनी गॅरंटी घेतली. अरे, माझी शाळा तिथेच आहे आणि मी आहेच ना तिकडे, अंजलीची काळजी घ्यायला, असं काकांनी म्हणताच बाबाचा विरोध मावळला. शहरात गेल्यावर काकांनी माझ्यासाठी एक सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय केली. घरच्यांना वाटायचं की मी अभ्यासात व्यस्त आहे, पण खरं तर काका रोज ऑफिस सुटल्यावर माझ्याकडे यायचे. माझे डोळे पुरवणे, माझी काळजी घेणे यात ते पूर्णपणे झोकून देत होते. हळूहळू माझं पोट दिसू लागलं होतं आणि ते पाहून काकाचे डोळे आनंदाने भरून यायचे. एक रात्री आम्ही दोघे बसलो होतो, तेव्हा काकांनी हळूच माझ्या पोटावर हात ठेवला. अंजली याला पाहून मला जितका आनंद होतोय तितकी जास्तीही वाटते. जेव्हा आईबाबांना सत्य समजेल तेव्हा काय होईल. मी त्यांचा हात घट्ट धरला आणि म्हणाले, काका, जेव्हा काळ येईल तेव्हा आपण सत्याला सामोरे जाऊ, पण आता फक्त या क्षणाचा आनंद घेऊया. तोपर्यंत काकाचा स्पर्श आणि त्यांची माया मला एक वेगळंच बळ देत होती. पण एक दिवस अचानक बाबांचा फोन आला की ते मला भेटायला शहरात येत आहेत. आमच्या काळजात धस्स झालं. आता हे वाढलेलं पोट आणि आमचं हे गुपित कसं लपवायचं, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा टाकला होता. बाबांचा फोन आला तेव्हा आम्ही शहरातल्या एका छोट्या खोलीत होतो. काकांचे हातपाय भीतीने थरथरत होते, पण आम्ही ठरवलं की बाबांना बस स्टँडवरच गाठायचं. पण आमचा अंदाज पूर्णपणे चुकला. आम्ही घरातून निघणार इतक्यातच दारावरची बेल वाजली. काकांनी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि समोर साक्षात बाबा उभे होते. बाबांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं, तर एक प्रकारचं गांभीर्य होतं. अरे, तुम्ही बाहेर चालला होतात का? मी म्हटलं, तुम्हाला सरप्राईज द्यावं म्हणून डायरेक्ट पत्ता शोधत आलो, बाबा म्हणाले आणि घरात आले. काकांचा आवाज फुटत नव्हता. बाबा थेट हॉलमध्ये न थांबता म्हणाले, अंजली कुठे आहे? तिची खोली बघू दे मला, कशी राहते माझी लेक. काकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दादा, ती आत अभ्यास करते, तुम्ही आधी चहा घ्या. पण बाबांनी ऐकलं नाही. ते सरळ माझ्या खोलीच्या दिशेने निघाले. मी खोलीत खाटेवर बसले होते. मी सेल नाईटी घातली होती, पण माझं 7 महिन्याचं पोट आता लपत नव्हतं. दरवाजा उघडला आणि बाबा थेट आत आले. मला समोर पाहताच बाबांच्या पायाखालची जमीन सरकली. मित्रांनो, पुढची कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.